राजकीय व साहित्यबाह्य हस्तक्षेपामुळे विदर्भ साहित्य संघ यांची स्वायत्तता धोक्यात असल्याचा सावेर इशारा साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिला। विदर्भ साहित्य संघ निवडणुकीत डॉक्टर जोशी अध्यक्षपदाचे उमेदवार असून त्यांनी साहित्य संघ बचाव पॅनल उभे केले आहे। अकोल्यात मतदारांशी संवादानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली। अकोला जिल्ह्यात 256 आजीवन सदस्य मतदार आहे। अध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर कार्यकारिणीच्या 22 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत। मतपत्रिका घरपोच मिळणार असून 13 मार्च पर्यंत मतदान करून नागपुरात जमा करायचे आहे। अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास संघाचा कामकाजात आमूलाग्र बदल घडवू असे आश्वासन डॉक्टर जोशी यांनी दिले आहे। लोकांना गेल्या 40 वर्षात म्हणजे 1980 पासून मोठ्या प्रमाणावर निवडणूक म्हणजे काय, ती कशी होते, ती प्रक्रिया काय, मतपत्रिका कशा, मतदान कसं, कुठे होतं, याच्याबद्दल काही माहिती याचं कारण असं आहे की माझ्या वयाच्या 28व्या वर्षी, 27व्या वर्षी, 30व्या वर्षी विदर्भ साहित्य संघात आम्ही पहिल्यांदा कार्यक्रम केला। 1980 साली पहिल्यांदा ऑफिशियल पॅनल व्यतिरिक्त बाहेरून कोणीतरी पूर्ण 22 लोकांचं पॅनल घेऊन आमचं तरुणांचं उभं झालं होतं। तो इतिहास अजूनही लोकांच्या स्मरणात आहे। अब्दुल आष्टीकरांच्या विरुद्ध शिरीष आम्ही म्हणजे त्याला होतं, पण ते सगळं पॅनल आमचं होतं आणि फक्त 80 मतांनी तरुण लोक त्यावेळेला हारले होते। लक्षात घ्या, प्रस्तावितांच्या विरुद्ध खूप मोठा इतिहास झाला आहे। आम्ही साहित्य संघात आलो होतो ते कोणत्याही पदरालसेने आलो होतो, त्याला आमचं त्यावेळेला रस्त्यावरचं आंदोलन, कथानाट्य, कथकविता, स्ट्रीट पोएट्री हे सगळे आम्ही प्रयोग करत चाललो होतो। आणि साहित्य संघ ही 11 जिल्ह्यातली आमचा जो मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन तो हा होता की भाषा, साहित्य, संस्कृती ही या राज्यातल्या, या भागातल्या, या विदर्भातल्या प्रत्येकाची आहे। तोपर्यंत हा व्यवहार जणू काही उच्चभ्रूंचा आहे, काही विशिष्ट जाती जमातींपुरता, काही सवर्णांपुरता मर्यादित आहे, अशा पद्धतीचं एक। आणि त्याचं वास्तव हे होतं की निर्मितीसुद्धा साहित्यातली, समीक्षकसुद्धा, म्हणजे इव्हन आपल्या पत्रकारितेत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बहुजन पत्रकार तयार व्हायचा होता, यायचा होता। म्हणजे मी 1984 साली जेव्हा पहिल्यांदा आणि मी 49 रिझर्वेशन भरलो होतो, पण रिझर्वेशन पॉलिसी नव्हती विद्यापीठाला। इतका प्रचंड। महान्यूज 7 करिता अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट।